आज बरेच लोक नातेसंबंधात त्रस्त आहेत कारण ते सध्या ज्याच्याशी नातेसंबंधात आहेत त्याला सोडून देण्यास त्यांनी नकार दिला आहे. त्यांना माहीत आहे की नातेसंबंध कार्य करत नाही, परंतु ते सोडण्यास नकार देतात कारण त्यांना वाटते की ते व्यक्ती बदलू शकतात. त्यांचा विश्वास आहे की ती व्यक्ती त्यावर प्रेम करत आहे, याची खात्री करण्यासाठी ते कोणत्याही टोकाला जाण्यास तयार आहेत. सर्वात कठीण पैलू म्हणजे ती व्यक्ती बदलेल या आशेने सर्व काही करत आहेत, जरी त्या व्यक्तीचा प्रथम स्थानावर बदलण्याचा कोणताही हेतू नसला तरीही. जर तुम्ही सध्या अशा रिलेशनशिपमध्ये असाल जिथे ती व्यक्ती तुम्हाला आनंदापेक्षा जास्त दुःख देत असेल, तर त्यांना सोडून देण्याची वेळ आली आहे. या प्रकारच्या नातेसंबंधात अधिक दुखापत होऊ नये म्हणून गोष्टी कार्य करत नाहीत हे स्वीकारणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. नातेसंबंध बिघडले आहेत हे स्वतःला मान्य करणे महत्त्वाचे आहे. मला असे बरेच लोक दिसतात जे त्यांच्या सध्याच्या नातेसंबंधात त्रस्त आहेत कारण ते त्याच्या वास्तविक स्वरूपाच्या वास्तविकतेला सामोरे जाण्यास नकार देतात. जर तुमचे सध्याचे नाते काम करत नसेल, तर माझ्यावर एक कृपा करा आणि जबरदस्ती करू नका. तुम्ही जितके जास्त सक्ती कराल तितके तुम्ही स्वतःला दीर्घकाळ दुखापत कराल. तुमचा आनंद हिरावून घ्यायचा नसेल तर कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. तुमचा आनंद तुमच्या हातात आहे, तुमचा आनंद तुमच्यावर अवलंबून आहे. जर इतरांनी तुमच्याशी गैरवर्तन करत राहू नये असे वाटत असेल तर त्यांना थांबवण्याची ताकद तुमच्यात आहे. माझा सल्ला घ्या आणि यापुढे आदर दिला जात नाही तेव्हा त्याला सोडण्याचे धैर्य ठेवा.